मला आश्चर्य वाटतं की माणसाचं नाव मनोहर कुलकर्णीसारखं चांगलं असताना संभाजी भिडे असं नाव बदलण्याची त्याला काय गरज पडत, म्हणजे काहीतरी भूतकाळात लपवण्यासारखं आहे की कुणबी हीच जात आहे. खरं तर मराठा अशी जातच नाहीये. जसं हिंदू असा धर्म नाहीये ना, तसं मराठा अशी जात नाहीये. आज पब्लिक सेक्टर युनिट नावाची गोष्ट जवळपास नष्ट करण्याच्या मागे मोदी सरकार आहे. जात वास्तव हे बदलणार नाही जोपर्यंत ब्राह्मणवाद बुलडोज केला जाणार. आणि या प्रकारचा जो फ्रॉड्युलंट भाग आहे त्याला हिंदुत्व, खरं तर तो ब्राह्मण धर्म आहे असं नाव देऊन RSSने त्याला आपल्या पंखाखाली घेतला. तुम्हाला सांगतो, पेशव्यांनी गुलामीची प्रथा ही अमेरिकेत होती वगैरे आपण लहानपणी आपल्याला शिकवलं. आपल्याला खरं काय शिकवलं नाही. पर्वतीवर पाटी आहे, पेशव्यांनी कुणबी बायकांना विकलेलं आहे गुलाम म्हणून. 20 रुपये किंमत आहे, ती पाटी जाऊन बघा. डिमॉनिटायझेशन मध्ये हिंदूच जास्त मेला कारण हिंदूच जास्त होता. आणि आपण त्या अधमतेकडे पोचलेलो आहोत. आपलं कल्चरल कॅपिटल झिरो झालेलं आहे. म्हणजे वी आर कल्चरली बँकरप्ट सोसायटी. स्त्री पुरुष समानतेबाबत ज्ञान देणारे खूप मराठा आणि बहुजन नेते मला माहिती आहेत, पण त्या समानता घरापासून अवलंबणारी माणसं मी फार थोडी पाहिली. यशवंतराव चव्हाणांनंतर मी तर देवेंद्र फडणवीसच पाहिले. नमस्कार, मी प्रशांत कदम. 2019 ते 24 या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या टर्ममध्ये राजकीय वादळं जशी घडली तशीच सामाजिक वादळंसुद्धा या 5 वर्षामध्ये खूप मोठी आली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण कधी नव्हे इतकं दूषित किंवा गढूळ झाल्याची चर्चा होते. 30 सप्टेंबर 2023पर्यंत अंतरवाली सराटी हे नाव कुणाला फारसं माहिती नव्हतं. पोलिसांच्या लाठीमारानं ते अचानक प्रकाश झोतात आलं आणि तिथून एक जरांगे फॅक्टर विधानसभा आणि याच्या आधी लोकसभा निवडणुकीमध्ये पण खूप चर्चेमध्ये राहिला. मराठा आरक्षणाचं वादळ खरं तर मागच्या टर्ममध्येच, म्हणजे ज्यावेळी मूकमोर्चे निघाले तेव्हापासूनच जाणवायला सुरुवात झालेली होती. पण नंतर हा प्रश्न सगळे विसरून गेलेत असं वाटत असतानाच या अंतरवालीमधल्या पोलिसांच्या लाठीमारानं हा सगळा प्रश्न जो आहे तो पुन्हा दाहक बनला आणि त्याची धग आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जाणवते. आपण वेगवेगळ्या मुलाखतींमधून गेल्या 5 वर्षातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा आढावा घेतो आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणामध्ये, म्हणजे जो सामाजिक सलोखा आहे त्याच्यामध्ये जे घडलं गेल्या 5 वर्षामध्ये ते काय आहे, ते किती चिंताजनक आहे आणि ते जर दुरुस्त करायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहजिक आहे की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतो आहे, तर जरांगे फॅक्टरचा परिणाम कसा होईल आणि कोणकोणते घटक नेमके त्याच्या पाठीशी आहेत, कोण नेमकं पडद्यामागून चाली करतं आहे हे पण आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक राजकीय घटनांचे भाष्यकार आणि लेखक राजू परुळेकर. नमस्कार सर. आपण चर्चा करतो आहे गेल्या 5 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या सामाजिक वातावरणाची. तर याची सुरुवात जर आपण बघायला गेलं तर नेमकी कुठून पकडायची. म्हणजे राज ठाकरेंचं कायम म्हणणं असं असतं की राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव वाढायला सुरुवात झाली. आता मराठा आरक्षणाचं आंदोलन जे पेटलेलं आहे मागच्या टर्ममध्ये पण होतंच, आता जरांगे फॅक्टरनं ते अजून दाहक बनलं आहे. बीडच्या लोकसभा निवडणुकीत स्थिती अशी होती की 2 समाज एकमेकांच्या विरोधात अगदी म्हणजे भिंती उभ्या राहिल्या होत्या 2 समाजांमध्ये आणि हे वातावरण खालपर्यंत असं पर्क्युलेट झाल्याचं दिसत होतं. काय, कुठून सुरुवात झाली या सगळ्याची म्हणायचं? शरद पवारांच्या पक्षाच्या स्थापनेनंतर हे सुरू झालं हे मला अजिबातच मान्य नाही. म्हणजे जर एखाद्या समाजामध्ये फूट नसेल किंवा अशा कोणत्या प्रकारचा क्रॅक नसेल तर तो निर्माण करणं आर्टिफिशियली हे खूप कठीण असतं. ते एक पक्ष स्थापन झाल्यामुळे होतं असं मला वाटत नाही. याची नेमकी सुरुवात पाहायला गेलं तर 2016 पासून सुरू झाली. मला असं वाटतं की भीमा कोरेगाव खटला आहे त्याच्यानंतर हळूहळू या गोष्टी सगळ्या पुढे यायला लागल्या. तुम्ही बघा की भीमा कोरेगाव हे स्मारकच मुळामध्ये पेशव्यांविरुद्ध महारांनी केलेल्या लढाईचं आहे आणि त्यांच्या शौर्याचा प्रतीक आहे. त्याच्याकडे त्याच पद्धतीने ब्राह्मण बघत नाही, बरोबर. तर त्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने एकबोटे आणि भिडे आणि सगळे त्याच्यामध्ये पडले आणि जे त्यांनी वक्तव्य करायला सुरुवात केली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोहर कुलकर्णी जे आहेत सांगलीचे,
ज्यांना संभाजी भिडे म्हणून त्यांनी आपलं नाव बदलून घेतलंय. मला आश्चर्य वाटतं की माणसाचं नाव मनोहर कुलकर्णीसारखं चांगलं असताना संभाजी भिडे असं नाव बदलण्याची त्याला काय गरज पडली. म्हणजे काहीतरी भूतकाळात लपवण्यासारखं आहे. त्याची डिग्री वगैरे पण काही खरी नाहीये. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की त्यांनी वातावरण बिघडेल आणि दूषित आणि कृषित होईल असं बोलायला सुरुवात केली. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. दुसरं, ते त्या प्रकरणामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा जातीय तणाव निर्माण झाले, धार्मिक तणाव निर्माण झाले, तेव्हा या प्रकारचं बोललं गेलं. मग धार्मिक तणाव हे पुरेसं नाही हे लक्षात आल्यामुळे, कारण दुसरीकडे जातीय जनगणनाची मागणी विरोधी पक्ष करत होते देशभर, आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जुनाच होता. म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जेव्हा 80च्या दशकात पण देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर मराठा आरक्षणाचे प्रचंड मोठे मोर्चे निघाले होते. तुम्हाला आठवत, ते अत्यंत अहिंसक आणि शांत पद्धतीने गेले. परंतु त्याला असा नेता नव्हता, एक नेता नव्हता, चेहरा नव्हता. पण ते एक सामुदायिक नेतृत्व असलेलं होतं. पण त्याच्यामध्ये कुठेही अपशब्द वापरले गेले किंवा इतर धर्म जातीच्या लोकांबद्दल वाईट बोलला गेला असं झालं नाही. किंबहुना मला असं दिसतं की जरांगे पाटील हे क्वचित प्रसंगी सोडलं, आणि मुख्यत्वे करून त्यांना म्हणजे त्यांचे जे मित्र आहेत राजकीय, त्यांच्या सोयीने फडणवीसांविरुद्ध जे ते बोलतात ते सोडलं तर ते सुद्धा मुस्लिम्स किंवा मोठ्या प्रमाणावर ओबीसी वगैरे यांच्या विरुद्ध बोलत आहेत. ते भुजबळाविरुद्ध बोलतात. त्यांचं म्हणणं आम्हीच ओबीसी आहोत. ऍक्च्युली हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. म्हणजे आता याची गंमत अशी आहे की कुणबी हीच जात आहे खरं तर. मराठा अशी जातच नाहीये. जसं हिंदू असा धर्म नाहीये ना, तसं मराठा अशी जात नाहीये. ती सरंजामदारांनी आपल्याला कुणबी असण्यापासून वेगळं काढण्याकरता केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं म्हणजे जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे की आम्ही कुणबी आहोत ते खरं आहे. आता ओबीसी मध्ये कुणबी येतात हे जरांगे पाटलांची मागणी आहे. त्याच्यावर अनेक मुद्दे आहेत आणि त्याच्यात आपण आता टेक्निकॅलिटीज मध्ये जाऊया नको. तर या मुद्द्यामध्ये काय झालं की ओबीसीना असं वाटायला लागलं. आता हे राजकीय दृष्ट्या कसं होतं ते आपण नंतर बघू. आधी कल्चरल कॅपिटल बँकरप्ट महाराष्ट्राचं कसं झालं ते बघू. कल्चरल कॅपिटल बँकरप्ट झाले असं म्हणायचं. कल्चरल बघा, कुठच्याही समाजाचं संचित जे आहे ते आपलं रित झालंय पूर्ण. हो, 3 प्रकारची कॅपिटल असतात, म्हणजे 3 संचित असतात कुठच्याही समाजाला, जातीला, धर्माला, राष्ट्राला, देशाला, कशालाही. एक कल्चरल कॅपिटल, दुसरं फायनान्शियल कॅपिटल आणि तिसरं पॉलिटिकल कॅपिटल. म्हणजे भांडवल, म्हणजे तुमचं आर्थिक भांडवल, तुमचं सामाजिक आणि सांस्कृतिक भांडवल, आणि तुमचं आर्थिक भांडवल आणि राजकीय भांडवल. तर आपलं महाराष्ट्र म्हणून आपलं जे सांस्कृतिक भांडवल आहे ते रित व्हायला किंवा दिवाळखोर व्हायला कशी सुरुवात झाली त्याच्या अगोदर आपण हे बघू की आता ही मागणी आहे रिझर्वेशनची, ती मागणीला खतपाणी घालणारे रस्वदृष्टीचे नेते आहेत सगळे. मी कुठच्याही राजकीय पक्षाच्या कुठच्याही नेत्याला याबाबत पूर्ण मार्क देऊ शकत नाही. याचं कारण आपल्या अनुयायांना जे हवं आहे ते बोलणारा नेता नसतो. आपल्या अनुयायांसाठी फायद्याचं आणि योग्य काय आहे हे सांगणारा, त्यांच्या मनमर्जी विरुद्ध बोलणारा आणि त्यांना पटवून देणारा नेता असतो. तर म्हणजे जर अनुयायांचंच ऐकायचं तर नेता हा अनुयायांचा अनुयायी आहे असं म्हणायला बरोबर. तर मुद्दा हा आहे की रिझर्वेशन म्हणजे आरक्षण हा आर्थिक स्वावलंबनाचा किंवा आर्थिक उत्थानाचा कार्यक्रम नाही. बरोबर. तो सामाजिक उत्थानाचा कार्यक्रम आहे. बरोबर. आता सामाजिक उत्थानाचा कार्यक्रम आहे म्हणजे काय आहे, आता ही जी तुम्ही फूट म्हणताय ना, ते समजण्यासाठी हे सगळं मला आधी बोलणं आवश्यक आहे, अदरवाईज नाहीच कळणार. बरोबर. आर्थिक उत्थानाचा कार्यक्रम या गोष्टीचा रिझर्वेशनशी काहीही संबंध नाही. तो एक कंपोनंट आहे जो बाय प्रॉडक्ट म्हणून येतो. परंतु लक्षात घ्या की आजही आंबेडकरवादी चळवळीतला एखादा मुलगा किंवा मातंग सांभार जातीतला माणूस घोड्यावरून निघाली मिरवणूक, तर त्याला घोड्यावर बसू दिलं जात नाही. ठाकूर, बनिया आणि ब्राह्मण लोक. तर याला सामाजिक न्याय मिळत नाही. बरोबर.
रिझर्वेशन हा मूलतः सामाजिक कार्यक्रम आहे, म्हणजे कल्चर. आता असं आहे की या समाजामध्ये वर्षानुवर्ष अतिशूद्रांसाठी जो दमनकारी प्रकल्प राबवण्यात आला ब्राह्मणवादाकडनं, त्याच्या विरुद्ध बंड करण्याची ताकद त्या दमन झालेल्या समाजामध्ये कमी असते नेहमी. कारण एवढा दमन झाला, एवढा मागे पडलाय, तर ती ताकद एक बाहेरच्या मार्गाने जसं ऑक्सिजन देतो तसे देण्याचे प्रयत्न हे रिझर्वेशन आहे. ओके. तर त्याचा चुकीचा अर्थ आता बघा, कुणबी असले तरी, आता त्याला ज्यांना मराठा म्हणा, कुणबी म्हणा, तरी उतरंडीमध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणांनंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्थान येतं. त्यामुळे त्या अर्थाने ते सर्वात खालच्या उतरंडीवरचे नाही आहेत सामाजिक दृष्ट्या. म्हणजे त्यांना जरी म्हणजे ब्राह्मणांनी शूद्र मानलं, म्हणजे शिवाजी महाराजांना पण शूद्र म्हणून राज्याभिषेक नाही करू शकत सांगितलं, किंवा शाहू महाराजांना करताना टिळक म्हणाले की शिवाजी महाराजांचा एक अपवाद केला आम्ही, पण शाहू महाराजांचा अपवाद करणार नाही, हे टिळकांचं वाक्य. पण तरी सुद्धा अतिशूद्रा एवढी त्यांची हे नव्हती. त्यामुळे अतिशूद्रांच्या उत्थानासाठी जो सामाजिक इक्विटी, बघा, इक्विटी असायला लागते, इक्वॅलिटी असायला लागते. तर बरोबरी फक्त तुम्हाला आर्थिक नाही होऊन चालत. म्हणजे कसं की IAS झालेला किंवा खूप पैसे कमवलेला एखादा चांभार समाजामध्ये चामड्याच्या उद्योगात प्रचंड पैसा कमवलेला मनुष्य आपल्या गावात गेला की त्याच्या घराशी ब्राह्मणांचा आणि इतर उच्च जातींचा जो संबंध येतो तो श्रीमंत आहे म्हणून बरा येतो. परंतु जात जिथे निघते तिथे रोटी बेटी व्यवहार, पाणी पिणे, अनेक गोष्टी होत नाहीत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीशी संबंधित रिझर्वेशन आहे. बरोबर. रिझर्वेशन ही गोष्ट म्हणजे असं आहे की एक IAS ऑफिसर आहे आणि तो दलित वर्गातनं आलेला आहे, तर तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्या माणसाला मान देऊन देऊन तुमचा मोल्ड तयार होतो की ते सुद्धा आपल्या एवढेच बरोबरीचे आहेत, हुशार आहेत आणि आपल्याहूनही श्रेष्ठ असू शकतात. आता हे तुम्हाला आतून राग येत असतो, पण पिढ्यानपिढ्या गेल्या की आत तो रागही नष्ट होऊन तुम्ही एक सगळे मिळून एक समाज, इक्वॅलिटी आणि इक्विटी ह्या दोन्ही गोष्टी येतात. आता मराठा आरक्षण म्हणून जे आहे, जे कुणबी आरक्षण म्हणतायत जरांगे, त्यामध्ये हा भाग येत नाहीये की त्यांना म्हणायचंय की आर्थिक आरक्षण हवंय. त्यांचं म्हणणं आमचा समाज गरीब आहे, नोकऱ्या नाहीये, शिक्षण, एक्झॅक्टली, नोकऱ्या नाहीये, शेतीमध्ये शेतमालाला भाव नाहीये. त्यांचं प्रत्येक म्हणणं खरं आहे, त्यांचं प्रत्येक गोष्ट खरी आहे, उपाय फक्त चुकीचा आहे. आरक्षण हा उपाय नाहीये. म्हणजे मला आरक्षण त्यांना मिळू नये असं मला वाटत नाही, पण त्याने प्रश्न सुटणार नाही हा मुद्दा आहे. का सुटणार नाही सांगतो. सगळ्या PSUs अडाणीकडे ऑलरेडी गेलेल्या असताना तुम्ही आरक्षण घेऊन काय करणार आहात. तुमचा जो मूळ प्रश्न आहे बघा, कधी ना उत्तर चांगलं मिळण्याकरता प्रश्न समजून घ्यायला लागतो. तर हे आरक्षण त्या काळात थोडंसं यशस्वी झालं, पूर्ण नाही झालं, ज्या काळात पब्लिक सेक्टर युनिट बहराला आलेल्या. आज पब्लिक सेक्टर युनिट नावाची गोष्ट जवळपास नष्ट करण्याच्या मागे मोदी सरकार आहे आणि ती एकाच माणसाला देऊन मोनोपॉली निर्माण करते. त्याच्याविरुद्ध लढताना ते दमछाक होते. आरेचं बघितलं तुम्ही काय झालं ते, त्यानंतर धारावीचं बघताय सगळं, किंवा सगळ्या म्हणजे एअरपोर्ट बघताय तुम्ही. तिथे आरक्षण उद्या असेल तर कुणबी आहे म्हणून अडाणी कसं काय देणार नोकरी. बरोबर. कशाला देणार. अंबानीने 42,000 लोक काढले, त्यातले तुम्ही वर्गवारी केली का की अंबानीने मुलाच्या लग्नानंतर 42,000 लोक आपल्या कंपनीतनं काढले, त्यातले किती कुणबी होते, किती दलित होते, किती उच्चवर्णीय होते, किती ब्राह्मण होते, माहितीये तुला. मला माहितीये, नाही माहिती. तर आता मुद्दा असा की हा उपाय आर्थिक उत्थानासाठी कसा उपयोगी पण. बरं, दुसरं असं त्यातला प्रॉब्लेम असा की हा जो घोळ आहे सगळा तो राजकीय माणसांनी केलेलाच आहे. की कसं आहे की एवढी गर्दी जी जमली जरांगेंना, आणि मराठा समाज ताकदवर समाज आहे म्हणजे कुणबी समाज, तर त्यांची मतं आहेत, त्याबरोबर घाबरून सगळेजण मिळालंच पाहिजे, ह्यांना मिळालंच पाहिजे, ह्यांना समजवण्याच्या मागेच नाही. कारण समजवायला गेलं तर आपल्यावर उलटेल आणि मतं मिळणार नाही या भीतीने. बरोबर आहे, ह्यांना मिळालंच पाहिजे, ह्यांना मिळालं. यामध्ये काय झालं
की ती एक वोट बँक आहे म्हटल्यावर ओबीसीची पण एक वोट बँक आहे. बरोबर. त्याचं प्रतिनिधित्व वडेट्टीवार करतात, भुजबळ करतात, नाना पाटोळे करतात. ते आपलं पक्षभिक्ष बाजूला ठेवून ते ओबीसीच्या वोट बँकच्या बाजूने बोलायला लागले. आता काय झालं, भाषा खाली जायला लागलीस तर तो याच्यामध्ये जायला लागला. आता मुद्दा राहिला बाजूला. म्हणजे मूळ मुद्दा काय होता, कल्चरल कॅपिटल, फायनान्शियल कॅपिटल आणि पॉलिटिकल कॅपिटल हे सर्व समाजाचं उत्थानाला जावं, ही एक शुभ हेतू होता, ज्याचा जरांगे पाटलांशी पण संबंध आहे, त्यांना पण हवं होतं. पण ते राहिलं बाजूला. आणि तो भुजबळ काय बोलतो असं, म्हणजे या लेवलला ते गेलं. किंवा तो काय फडणवीसांकडे दरवाजावर मला काय सांगतो तो, हे काय करतो, म्हणजे एकेरीमध्ये तर आहे. पण म्हणजे ज्या लेवलला त्या दोन्ही बाजूने जायला लागलं, मग जानकर बोलले, मग पडळकर बोलले, मग लाड बोलले, मग 50 लोक बोलले इकडून तिकडून दोन्ही बाजूने. पाहता पाहता महाराष्ट्राच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी एवढा फनी वेळ कुठचा नसेल असं मोदींना वाटलं की आता ज्या प्रकारची भाषा बोलली जाते त्या पाहता अभिजातच दर्जा दिला पाहिजे. त्यामुळे अभिजात दर्जा देऊन टाकला त्यांना. पण हे वातावरण जे म्हणजे जात हे वास्तव म्हणून स्वीकारायचं, हे असे तणाव किंवा भेद आपण नाही मिटवू शकलो इतक्या दशकांपासून, तर ते वास्तव म्हणून स्वीकारायचं की खरोखर आत्ताच्या या सगळ्या 5 वर्षाच्या राजकारणाने हे जास्त ढवळलं गेलेलं आहे. प्रशांत, मी तुला एक गोष्ट सांगू का, जात वास्तव हे बदलणार नाही जोपर्यंत ब्राह्मणवाद बुलडोज केला जाणार नाही. या देशात बुलडोझरची गरज जर खरी असेल तर ती ब्राह्मणवादावर फिरवण्याची गरज आहे. गेल्या हजारो वर्ष हा समाज आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक गुलामगिरीत खितपत पडलेला आहे तो ब्राह्मणवादाच्या. आणि ब्राह्मणवादाकडे काहीतरी अशी विलक्षण ताकद, शक्ती किंवा ज्ञान असं आहे अशातला भाग नाही. म्हणजे तुम्ही ते द लिव्ह डॉक्टर नावाचं एक ट्विटर ॲप आहे बघा, डॉक्टर ॲबी फिलिप्स चालवतात. त्याने आयुर्वेदाबद्दल ते लिहितात. ते दरवेळेला लिव्हरचा फोटो टाकतात, जी आयुर्वेदिक औषधं घेऊन लिव्हरचं काय झालेलं आहे, किडनीचं काय झालेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदापासून ते चाटणं उठणी घेऊन आपल्या पेशव्यांचं काय झालंय तुला माहिती आहे की किती वय जगले. ॲव्हरेज सरासरी आयुर्मान वाढलं ते मॉडर्न मेडिसिनमुळे, बरोबर. तर ब्राह्मणांचे सगळे मंत्र, त्याने पाऊस पडणारा मंत्र, मग आग पेटणारा मंत्र, याने ना अल्लाउद्दीन खिलजी थांबला, ना कधी भारतातला जो सर्वात मोठा दुष्काळ होता फेमिन, ग्रेट फेमिन ऑफ बेंगॉल, तो थांबला ना, असं काहीही झालेलं नाही. फक्त ते एका अशा भाषेमध्ये जी भाषा शिकण्यास शूद्रांना आणि अतिशूद्रांना मज्जाव आहे, ते मंत्र असल्यामुळे आणि त्याचं कर्मकांडात रूपांतर केल्यामुळे ब्राह्मणांकडे काहीतरी विलक्षण ताकद आहे असं करून, आणि जो मनुष्य या सगळ्यावर ब्राह्मणवादावर मात करून मोठा होता, जसं की गौतम बुद्ध, जसं की छत्रपती शिवाजी महाराज, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांना एकतर देवत्व द्यायचं किंवा त्यांना आपले म्हणून ब्राह्मणच बनवायचे. या प्रकारे ही संपूर्ण संस्कृती, कल्चरल कॅपिटल, म्हणजे शूद्रांचं म्हणजे दलितांच्या खाण्यावर शाहू पाटोळेंनी आता पुस्तक लिहिलं, ते राहुल गांधी आलेले त्यांनी काल. तर प्रत्येकाचा खाद्यपदार्थ आहेत, तुम्हाला सांगतो की त्यांची वाद्य संस्कृती आहे, त्यांची तू बघ की आपल्या गायनावर का म्हणून देशपांडे आणि काळेच गातात, प्रल्हाद शिंदे नाही का गात, ते पण गाणं नाही का. ही अभिजातता ठरते कुठून? हाच जो ब्राह्मणवाद खाद्यपदार्थांपासून, आय एम ब्राह्मीण जीन्स असं ट्विटरवर येतं, बरोबर. म्हणजे आमच्याकडे सीमांत पूजन केलं जातं, आम्ही चपातीला पोळी म्हणतो. अरे म्हणजे काय म्हणजे ह्याच्यात काय मोठं, म्हणजे मला सांगा, फरक सांगा. हे केल्यामुळे तुमचं रॉकेट काय चंद्रावर जातंय का? काय केलंय का तुम्ही आयुष्यात? किंवा ह्या देशामध्ये जे वाईट झालं ते थांबवण्याला तुम्ही सक्षम ठरलात का? तर अजिबात नाही. उलट तुम्ही पहिले पळून गेलात परदेशात, ब्रेन ड्रेन झालं आणि तिकडे जाऊन हिंदुत्वाच्या आरोळ्या मारताय. आणि तिकडे तुम्हाला मात्र डेमोक्रॅट पाहिजेत, तिथे तुम्हाला ट्रम्प नको, बरोबर. आणि या प्रकारचा जो फ्रॉड्युलंट भाग आहे त्याला हिंदुत्व, खरं तर तो ब्राह्मण धर्म आहे असं नाव देऊन RSSने त्याला आपल्या पंखाखाली घेतला. आणि त्यातून ह्या द्वेष, ही पीडा, हे कल्चरल बँक्रप्सी, ही
पॉलिटिकल बँकरप्सी आणि फायनान्शियल बँकरप्सी महाराष्ट्राला प्राप्त झालेली आहे. तर त्यामुळे याला संपूर्ण जबाबदार ब्राह्मणिझम आहे, ब्राह्मणवाद आहे. आणि त्या ब्राह्मणवादाला ब्राह्मण धर्म असं नाव आहे यजुर्वेदामध्ये. त्याला हिंदुत्व, कारण ब्राह्मण धर्म असं म्हटलं तर ब्राह्मणांना कोणी विचारणार नाही, मग त्याला हिंदुत्व असं नाव देऊन मग मातंगाच्या काय ते मातंगाच्या मनगटात आणि मराठ्याच्या तलवारीत आणि हे ब्राह्मणाच्या चेंडीत, अरे यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार करता का तुम्ही? मातंगाच्या मुलीला उद्या सून करून घ्याल का तुम्ही? नाही घेणार ना. मग कसलं आहे? पहिले परवा तर मातंगाने आला तर देऊळ धुता तुम्ही. ज्या वडार समाजामुळे तुमची मंदिरं बनतात दगडांनी, त्या वडार समाजाला पहिले बाहेर करता मंदिर झाल्यावर तुम्ही, बरोबर, प्राणप्रतिष्ठा झाली. तर मुद्दा असा आहे की असा हिंदू नावाचा धर्म नसल्यामुळे ही पंचायत कशी दूर करावी हा RSSचा प्रश्न आहे. आणि RSS, BJP आणि त्या कल्टचा जो मुद्दा आहे, त्या ब्राह्मण धर्माला एक सबगोलांकारी हिंदुत्व नाव दिलंय. बटेंगे तो कटेंगे, पण असं सांगितलंय. पण त्यांचं संपूर्ण राजकारण आधी बटेंगे आणि मग कटेंगे असंच ठेवलंय बघा. ओबीसीना बाजूला काढलं त्यांना त्यांच्या विरुद्ध कुणब्यानं भडकवलं, धनगरांना वेगळं केलं, तिकडे मातंगांचं वेगळं केलं, 50 लोकांची स्वयंवर महामंडळ निर्माण केली, त्यात एक ब्राह्मण महामंडळ पण निर्माण करून टाकलं फॉर नो रिझन. हे असं गमतीशीर नाही की अचानकपणे इतक्या वर्षानंतर हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा जास्त जिवंत झालेत. म्हणजे खरं तर स्वातंत्र्यानंतर हळूहळू ते असे थोडे कमी व्हायला पाहिजे होते त्या मागण्या. या सगळ्या जातीय अस्मिता अचानकपणे इतक्या पेटलेल्या आहेत. आणि म्हणजे विधानं पण तशी होतात राजकीय वर्तुळामध्ये एकमेकांच्या जातीबद्दलची, पण हे अचानक 5 वर्षामध्ये इतकं वाढण्याचं कारण काय? नाही, आपल्या म्हणी भाषा सुद्धा जातीयवादी आहे, चमार आहे वगैरे असं आपण पटकन म्हणजे अनेक बोलतो. तर ते मला एकदा प्रशांत कनौजिया यांनी भाषणामध्ये हे बोलले होते. तर ते ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट आपल्या रक्तातच आहे. ब्राह्मणवाद हा या समाजाच्या रक्तात आहे, म्हणजे ब्राह्मणांच्याच नाही. तुम्ही घ्या की आज कुणबी किंवा मराठा जर असेल तर त्याला ब्राह्मण व्हायचं आहे. तुम्ही ब्राह्मणवादाच्या विरुद्ध बोललो मी आता संभाजी भिडे आणि मनोहर कुलकर्णींचं पितळ उघडं पाडलं, तर मला उद्या ह्या एपिसोड लागल्यावर खाली शिव्या आणि ट्रोल बघा सगळ्यात जास्त मराठी करणार, कारण ते भारलेले आहेत. त्यांना माहित नाही ते कशाने भारलेले आहेत. हे एक अफू आहे ज्याने ते भारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, पेशव्यांनी गुलामीची प्रथा ही अमेरिकेत होती वगैरे, आपण लहानपणी आपल्याला शिकवलं. आपल्याला खरं काय शिकवलं नाही. पर्वतीवर पाटी आहे, पेशव्यांनी कुणबी बायकांना विकलेलं आहे गुलाम म्हणून. 20 रुपये किंमत आहे. ती पाटी जाऊन बघा. आता तुम्ही जाईपर्यंत ती पाटी गायब करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तर स्त्रियांचा घोळका आजूबाजूला सतत सावरकरांच्या असे आणि त्यांच्या मार्फत भेट झाली तर होत असे, असं धनंजय किराणी जे लिहिलं आहे सावरकर चरित्रात, ते काढून टाका असं सांगायला प्रयत्न केला होता सावरकर स्मारकातर्फे. कळलं, पण जो मनुष्य गेला त्याचं काढता येत नाही ना तुम्हाला, म्हणून प्रकाशक काढू शकले नाहीत. हे यांचं म्हणजे भूतकाळावर पांघरून घालण्याचे प्रयत्न जे आहेत, ते प्रयत्न यशस्वी होण्याकरता वेगवेगळ्या जातींमध्ये भांडण व्हावं आणि सगळ्या जातींना एक शत्रू देण्यात यावा, तो मुसलमान. या प्रकारचं हे राजकारण आहे. आणि त्यामुळे आपण कल्चरली, सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत सबल आणि भारतामध्ये श्रेष्ठ होतो, ते सांस्कृतिक दृष्ट्या आपण कम्प्लीट दिवाळखोर झालेलो आहोत. बरं, सामाजिक नेतृत्व जे लाभलेलं आहे त्यांचं वाचन नाही, अभ्यास नाही, या प्रकारच्या मूलभूत विचारांशी ओळख नाही, त्याच्याशी चर्चा नाही, ती जाणून घेणं. तुम्ही पेशवे दप्तर जाऊन वाचा ना. माझं जरांगे पाटलांना विनंती आहे, तुम्ही पेशवे दप्तर वाचा. तुम्हाला भाषा जराही खाली न आणता 15 मिनिटात सगळ्यांचा सोल्युशन बोलता येईल. खरं नाही, या आरक्षणाच्या निमित्तानं पण हेच दिसलं की म्हणजे एवढा मोठा समाज हा आरक्षणाच्या पाठीमागं लागलेला आहे. त्याच्या नक्कीच तुम्ही म्हटलात तसं की व्यथा, प्रश्न बरोबर आहेत, पण दिशा योग्य आहे का त्याच्यावर? प्रश्न सगळ्या देशाचा आहे हा. तुम्ही लक्षात घ्या की जगामध्ये सर्वात जास्त गरीब भारतामध्ये आहेत, असं आजचा हंगर इंडेक्सचा हे आहे.
त्यामुळे प्रश्न भारतात सगळ्यात मोठा असणारच हो. 100 भूकमरीमध्ये आपण 105व्या क्रमांकावर 177 मध्ये अजून काय असायला पाहिजे. म्हणजे आता कांगो सोमालिया वगैरे राहिलंय. त्यामुळे प्रश्न तर आहेच. इन्फ्लेशन आहे, एवढी लोकसंख्या आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, सगळ्या कंपन्या सरकारी ज्या आहेत ज्याच्यामध्ये रिझर्वेशनने कामं मिळू शकतात त्या अडाणीकडे देण्यात येत आहेत. त्या अत्यंत फ्रॉड्युलंट पद्धतीने काम केलं जात आहे. नॉन ट्रान्सपरंट आहे लोकशाही असून. माधवी बुच काय करतात त्याचं उत्तर त्या देत नाहीत. इलेक्शन कमिशन ते काय करतात त्याचं उत्तर देत नाही. आणि पंतप्रधान ते काय करतात त्याचं उत्तर देत नाही. पीएम केअरचं कोणत्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी नाही. या अशा देशामध्ये आपण अक्षरशः वाफेने असं रटरटलेल्या कुकरसारखा समाज आहे. त्यामुळे ते रटरटत असताना आतमध्ये जे आंदोलन होतंय ना किंवा ज्वालामुखी खाली होतो ना तो हा आहे जी भांडणं असं वाटतंय तुम्हाला. हे खून के पैसे हुए हैं लोक एक दुसरे के या लेवलला गेलंय ते. पण ते एकमेकांच्या रक्ताचे हे तहानलेले नाही आहेत किंवा मुसलमान हा शत्रूच नाहीये. डिमॉनिटायझेशन मध्ये हिंदूच जास्त मेला कारण हिंदूच जास्त होता. जीएसटी मध्ये जे व्यापारी भरडून निघाले आणि धंदे बंद झाले ते मुसलमानांचे जास्ती थोडी कसे होतील, हिंदूंचेच झाले. पण आता या सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा जरांगे फॅक्टरची चर्चा सुरू झालेली आहे. अजून ते इशारे देत आहेत. आता आपण जेव्हा मुलाखत करतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची भूमिका जाहीर होणार आहे की नेमकं ते निवडणूक लढवणार की नाही. सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की नेमका म्हणजे ही ताकद जी आहे जरांगेंची त्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे. मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही एक ओझरता रेफरन्स दिलेला, काय ते जरा थोडंसं. पण एकनाथ शिंदेचं मी उदाहरण द्यायचं कारण त्याच्यात ऑब्जेक्टिव्हिटी होती. माझं काय एकनाथ शिंदेची चांगलं किंवा वाईट दोन्ही नाही, मी त्यांना फारसा ओळखत पण नाही. प्रॉब्लेम असा आहे की एक चळवळ एका गावातनं एवढी मोठी होते त्याच्या मागे मोठी झाल्यावर नाही पण ती होईपर्यंत त्या राज्यातली सर्वोच्च सत्ता त्याच्या मागे असल्याशिवाय होत नाही. आणि ती सर्वोच्च सत्ता एकनाथ शिंदेकडे होती. हा इतका ऑब्जेक्टिव्ह मुद्दा आहे. त्यांनी बघा ते जरांगे पाटील कधीच शिंदेबद्दल बोलले नाही. ते नेहमी फडणवीसांबद्दल बोलत राहिले. फडणवीसांची जात त्याला आडवी आली हा एक मुद्दा वेगळा आहे. पण जर शिंदे करू शकत नाही, जर मोदी करू शकत नाही, जर अजित पवार करू शकत नाही तर फडणवीस का कसं करू शकणार, ह्याचं उत्तर कसं काढू शकणार हे जरांगे पाटलांनी समजावून सांगायला पाहिजे होतं. रहिराशी ते सांगू शकत नाही याचा अर्थ त्यांच्या काहीतरी कंपल्शन आहेत बोलण्यासंबंधी. यातून हा निष्कर्ष मी तेव्हा काढलेला आणि त्या निष्कर्षावर मी आजही कायम आहे. बरं, एक दुसरं आता वेगवेगळे फॅक्टर्स येऊन त्याला मिळत आहेत किंवा एवढी गर्दी, एवढी लोक भावना, एवढी जनसंख्या एकत्र येते आहे आणि इलेक्शन तोंडावर आहे. अशा वेळेला प्रत्येक नेता, प्रत्येक पक्ष, सगळेजण प्रयत्न तर करणार की जरांगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे तर ते आंदोलनातलं जी हवा आहे ती आपल्या शिडात भरून घ्यावी. आता दोन आपण चॉईसेस आहेत. आता उद्या डिक्लेअर करतील ते स्वतः इलेक्शन लढणार किंवा ते कोणाला तरी सांगणार की ह्यांना पाडा किंवा त्यांना उभे कर. दोन्हीमध्ये एक गणित निश्चित आहे की यात काशीराम असं म्हणायचं ना की सत्तेत कोण येणार ते ठरवणारा समाज आपण आधी होऊ. बरोबर ना. हे गणित त्याच्यात बेस आहे. पण ते काशीरामांचं आंदोलन ते एका विशिष्ट कालखंडात स्वतःसाठी होतं म्हणजे स्वतःच्या समाजासाठी. ते नंतर आता मायावतींच्या काळात राहिलं नाही. ते हे आंदोलन अनेक पद्धतीने वापरलं जातंय हे जरांगे पाटील यांना सुद्धा कळणार नाही. म्हणजे त्यांना काहीच करायला लागत नाही. म्हणजे ते वापरायला आपण अलाउ करतायत अशातला भाग नाहीये. इट्स नॉट अलाउड. ते वापरलं कशा पद्धतीने जातं ह्या मेकॅनिझम त्यांच्या हातात आहे. हे बघा ते कसं आहे की जरांगे पाटील हे काय त्या पद्धतीचे मेधावी मनुष्य नव्हे. ते काय व्लादिमीर लेनिन नाहीये की त्यांना एक्झॅक्ट ह्याचं मेकॅनिझम कसं चाललंय, चळवळीचं तत्वज्ञान माहिती आहे. नाही आणि त्याचा बरोबर कुठे काय कुठचं काय होत आहे. म्हणजे साधं ते शरद पवार एवढे पण म्हणजे भारताच्या दृष्टीने लेनिन एवढे काय म्हणतात ते डिप्लोमॅटिक हे करणारे त्या लेवलचे नाही. पण भारताच्या दृष्टीने पाहता शरद पवार हेच नेते आहेत. त्या प्रकारे विचार करू शकणार. त्यांना माहिती असतं की हे बटन दाबल्यावर तिथली लाईट लागणार.
ते कोणालाच कळत नाही, त्यांनाच माहित असतो तो प्लग कुठचा काढायचा आणि दाबायचा. तर तशा प्रकारचे तर काय जरांगे राजकीय मनुष्य नाही आहेत, त्यामुळे ही चळवळ वापरली जाणार. कोणाला फायदा होणार हेच तर त्यातली गोम आहे. ती संपूर्णतः एका पक्षाच्या शिडात किंवा एका आघाडीच्या किंवा युतीच्या शिडात घुसणार अशातला अजिबात भाग नाही. ती फ्रॅगमेंटेड पद्धतीने वापरली जाणार. आणि ती कशी वापरली जाते हे जशी निवडणूक जवळ येईल तशी आपण जर बोललो तर मी तुला मला सांगत जाईन. आता हे इथे असं वापर मतदारसंघ निहाय वापरली जनरल एक असं दिसलं. मी सांगतो आता उदाहरण सांगतो आता का नाही एकत्र वापरली जाणार हे तर मी तुला उदाहरण सांगतो. त्याच्यात फक्त एक जी चर्चा आहे की नेहमी असं म्हटलं जातं की समजा जरांगेंना शिंदे आणि कंपनी ऑपरेट करते तर त्याच्या ऑपोजिट ओबीसींना मग फडणवीस हे करतायत. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनापाठीमागं पण भाजपच होते. मग दोघांना एकमेकांच्या त्या अपोजिट असण्याचा फायदा मिळावा आणि दोघांचं भलं व्हावं असं एक जनरल म्हटलं जातंय. असं ते होत नाही ना. काय झालंय की जिथे 2 मराठा उमेदवारच लढत आहेत तिथे ते कसं ऑपरेट होणार की ते 2 ओबीसीच आहेत. लढायची पण गरज नाही. जसं की काँग्रेस विदर्भामध्ये ओबीसीचं वर्चस्व असलेले नेते आहेत सगळे, वडेट्टीवार साहेब असो किंवा पटोले साहेब असो, म्हणजे ओबीसीचं वर्चस्व आहे. तर तिथे ते कसं वर्क होणार. म्हणजे आता यातली गंमत जी आहे ना ती ही आहे की तुम्हाला ते कळण्याकरता म्हणजे मला आवड आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि मी आवड फारशी व्यक्त करत नाही कारण त्याच्यात वेळ खाऊ आवड आहे ती आणि व्यसनच आहे ते. चेस बोर्डवर तुम्ही बसून पुढच्या एक 25 खेळी कुठच्या समोरचा माणूस करेल हे जेव्हा कळायला लागतं ना बरोबर तेव्हा खरा तुम्हाला खेळ मजा येते. ते जरांगे पाटलांचं नाही. जरांगे पाटील आता एक अजस्त्र विमान ढकलून चालवत आहे. ते कॉकपिट मध्ये नाही बसलेले बरोबर कळलं ना. त्यामुळे ते समोरच्या झाडीत जाण्याची शक्यता जास्त आहे उलट ते टेक ऑफ करण्याऐवजी. तर लक्षात घ्या की माझ्याकडे संपूर्ण कुणबी फोर्स आहे 30%. समज मी हे हायपोथेटिकल आहे 20% आहे. चला महाराष्ट्रातला 20% मतदारातला जो आहे तो भावनिक दृष्ट्या माझ्याकडे तो ऑपरेट होताना असा डायरेक्ट जाऊन 20% ऑपरेट होत नाही. हो बरोबर. त्या मतदारसंघाची रचना, तिथे असलेले लोक, तिथले असलेले ताणेबाणे, शिवाय तिथे मुस्लिम मतदार पण आहेत. तिथे मराठा आणि मुस्लिम यांचं काय इक्वेशन आहे, चांगलं आहे का वाईट आहे. पुन्हा मराठवाड्यासारख्या भागात, आता विदर्भाचं मी ओबीसीचं सांगितलं, मराठवाड्यासारख्या भागात मराठा आणि दलित यांच्यामध्ये एवढा कटुता आहे की ती कटुता कुठच्याच पक्षाच्या नेत्याला टाळता येत नाही. तर त्याच ठिकाणी कोणत्या उमेदवाराला कोण कसा रिॲक्ट करणार हे सगळं जे गणित आहे बरोबर ते गणित या चळवळीमधनं सुटेल यावर विश्वास ठेवू नका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जरांगे पाटील जर इलेक्शनला उभं केले त्यांनी कोणी तर ते त्यांना म्हणतात ना वोट कटुवा म्हणजे मत खाणार, निवडून येणं आउट ऑफ क्वेश्चन. बरोबर पण काढू शकते नाही मत कुठे खाणार त्याच्यावर आता म्हणजे पुन्हा तुम्हाला ठरणार त्यांनी किती उमेदवार दिले, कुठे दिले आणि कोणत्या मतदारसंघात दिले यावरून लगेच सांगता येणार की ते कोणासाठी काम करतात. बरोबर. किंवा कोणाच्या फायद्यासाठी ते लढतायत. बरोबर. तर त्यांनी उमेदवार दिले ना तर मी जर समजा जरांगे पाटील आहे असं समजा तर मी उमेदवार देणार नाही. का सांगा. मग मी माझे पत्ते टेबलवर टाकले. बरोबर. कळेल नेमकं त्याच्यात नेमकं माझ्यासारख्या म्हणजे राजू पुरोळेकर असेल ना तर त्याला लगेच मला अनालाइज करून काढता येईल की हा एक्झॅक्टली याचा लसावी काय आहे. बरोबर. पण आता दसरा मेळावा हा एक राजकीय उत्सवांचा कार्यक्रमच झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता आपण बघितलं की 2 पाठोपाठ असे एकमेकांना आरोप प्रत्यारोप करणारे मेळावे झाले. एक पंकजा मुंडेंचा, इकडे मग जरांगेंचा पण झाला मेळावा. तर ही जी भाषा आहे एक इतक्या पद्धतीनं तीव्र होत जाणारी, मग तिकडे कोयते तयार ठेवण्याची भाषा होते, इकडं जरांगेंच्या भाषेचा तुम्ही पण उल्लेख केला की एकेरी भाषेमध्ये उल्लेख करतात वगैरे. तर हे म्हणजे थांबणार कसं. महाराष्ट्राच्या हिताचं हे नाही आहे. नाही पण तिथे पण तुम्ही बघा की मुस्लिमांविरुद्ध ज्या प्रकारची भाषा नितेश राणेसाहेब बोलले किंवा इतर काही नेते बोलते ते मनाला पटत नाही. म्हणजे या सगळ्यांना मी ओळखतो पर्सनली आणि व्यक्तिगत आयुष्यात ही माणसं अशी नाही. कुठून तरी स्क्रिप्ट येते आणि ती वाचून दाखवायला लागते. त्यांची मजबुरी आहे असं मला वाटतं नेहमी. तर मूळ मुद्दा असा आहे की हे जे भाषेचं
तुम्ही म्हणता ना म्हणजे पंकजा मुंडे किंवा सगळ्यांच्या भाषेत हळूहळू उतारत चाललं. जेव्हा खोली नसते ना तेव्हा उसळी येते. बरोबर. काय आहे की पूर्वी अभ्यासू नेते असायचे, ते लोकांना समजावून सांगायचे की लोकांना कळायचं. आणि आजही अभ्यासू अनुयायी आहेत. म्हणजे मी अनेक ठिकाणी जातो तर तरुण मुलांना आस असते की समोरचा माणूस एनलायटन करून जावा, आपल्याला नॉलेजेबल असावा. बरोबर. पण समोरच्या माणसाने शिव्याच घालायला सुरुवात केली तर शेवटी मुलं म्हणतात की जर हेच सक्सेसचं जर गमक असेल तर आपणही शिव्या घालू. की हे बघा, समाज सगळं काही मारणे आणि आंदेकर गँगने नाही बनलेला. म्हणजे पुण्यात म्हणजे असं बाहेरच्या माणसाला वाटेल की पुण्यात अशा गँग ऑफ शिकागो, ब्रॉन्क्स वगैरे सारख्या गँग फिरत असतात, असं काहीच नाही ना. पुण्यात स्कूटीवर म्हणजे IT कंपनीत नोकरी करणाऱ्या किंवा NGO मध्ये नोकरी करणाऱ्या मुली पण काम करतात. हा, तर मुद्दा असा आहे की या सगळ्या घटकांचा मिळून समाज बनलेला असतो. तो कुठच्याही भागातला असो, कुठच्याही देशातला असो, कुठच्याही ह्याच्यातला असो. पण त्यांची जी लेवल आहे ती वाढता कामा नये. जसं की तुमच्या युरिन जर चेक करायला घेतली तर क्रिएटिनिन असणारच त्याच्यामध्ये, पण ते क्रिएटिनिन एका मर्यादेपलीकडे वाढता कामा नये, म्हणजे तुमची तब्येत बिघडली. तर ही भाषा जी आहे ना, ती भाषा, ह्या भाषेतल्या शिव्या ह्या पहिल्यापासून आहे मराठी भाषा. पण ती भाषा अशा प्रकारे घसरणं म्हणजे मी शब्दांनी नाही म्हणत, अभिजात आणि अभिजात नसणं असं काही नाही या जगात. बरोबर. भाषेबाबत माझं म्हणणं, दुसऱ्या माणसाला आणि स्त्रीच्या दृष्टीने हीन असा प्रयोग भाषेचा जेव्हा केला जातो तेव्हा ती भाषा घसरली असं म्हणायला पाहिजे. किंवा मी तुम्हाला कुत्र्या बित्र्या असं जर म्हणायला लागलो तर कुत्र्या हा शब्द भाषेत नाहीये का, तर आहे, पण तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे ना. म्हणजे डुकरा वगैरे असं म्हणजे जर म्हणायला लागला मनुष्य तर त्याच्याकडे सांगण्यासारखं आता काही उरलेलं नाहीये. आणि त्याच्या भावनांचा हा उद्रेक होतो यशातलाही भाग नसून त्याला ही गोष्ट पेटवून आपली कुठची तरी पोळी भाजून घ्यायची आहे. ओके. तर ही म्हणजे हे लक्षण उत्तम समाजाचं नाहीच, मध्यम समाजाचंही नाही, नीच समाजाचंही नाही, या अधम समाजाचं लक्षण आहे. आणि आपण त्या अधमतेकडे पोचलेलो आहोत. आपलं कल्चरल कॅपिटल 0 झालेलं आहे. म्हणजे वी आर कल्चरली बँकरप्ट सोसायटी. हे या सर्व सो कॉल्ड नेते मंडळींच्या वर्तनातनं आणि बोलण्यातनं दिसून येतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की मग ते शब्दाचे श्लेष काढले जातात. तो अमका तमका गांडू आहे असं बोललं, अमका तमका भ्याड का नाहीये, कायर का नाहीये, कावड का नाहीये. म्हणजे त्या एका शब्दाला एक श्लेष निघतो. तो त्याचा अपमान करण्याच्या हेतूने मी अधम होतो तेव्हा अशा प्रकारे मी व्यक्त होतो. ही उसळी असते ना माझी, ती माझ्या खोली नसण्यामधनं येते. खरंय खरंय. पण म्हणजे आता दुसऱ्या बाजूनं हा पण मुद्दा आहे की जेव्हा जेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री असतो महाराष्ट्रामध्ये तेव्हा काय पेशवाई येते. आणि देवेंद्र फडणवीसांच्या वरती आत्ता जे सगळे आरोप चालू आहेत ते केवळ त्यांच्या जातीमुळेच आहेत. म्हणजे जरांगे जर टार्गेट करतायत तर ते केवळ ब्राह्मण असल्यामुळं त्यांना हे सगळं सहन करावं लागतं. हो, बऱ्याच प्रमाणात हो. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणवादी असं नव्हे. पहिली गोष्ट, ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मणवादी वेगळा. जर प्रत्येक ब्राह्मण जर ब्राह्मणवादी असता तर एक मोठं उदाहरण द्यायचं तर टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक हे ब्राह्मणवादी नव्हते म्हणून त्यांना सुसाईड करायला लागली. म्हणजे केळकरांकडे तो गेला केसरी, आणि बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अत्यंत मधुर संबंध होते. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की ज्या शिव्या किंवा त्यांना काय अत्यंत म्हणजे कुठचं तरी एक कॅरेक्टर आहे ते पेशवाईतलं काहीतरी संभाजी महाराजांच्या काळातलं ते अनाजीपन ह्या सगळ्या नावानी संबोधलं जातं वगैरे. मला असं वाटतं की त्यांच्या जन्माने मिळालेल्या जातीमुळे त्यांच्यावर होणारा हा अन्याय आहे. लोक मला शिव्या घालतील की एका ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाची घेतलेली बाजू आहे. अजिबात नाही.
त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांनी केलेले गंभीर प्रमाद हे वेगळे आहे. उदाहरणार्थ एल्गार परिषद, भीमा कोरेगावचा प्रकरण, नंतर आता अडाणीच्या प्रकरणात, ह्या सगळ्या बाबीत त्यांचा जो रोल आहे तो अत्यंत असंसदीय आणि राजधर्माला अनुसरून नाहीये. याबाबत त्यांना दोषी मी धरू शकतो. पण ते ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मणांच्या हिताचं आणि बहुजन आणि शूद्र अतिशूद्रांच्या अहिताचं करतात असं मी कधीही म्हणणार नाही. याचं कारण ते 5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असं काही केल्याचं मला स्मरत नाही, मला माहीत नाही. एक दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री मिळालेले काय पहिले फडणवीस नाही आहेत, मनोहर जोशी अगोदर होते. तर मनोहर जोशी हे जास्त ब्राह्मणवादी होते. फडणवीस हे त्या मानाने ब्राह्मणवादी नाहीत, कारण त्यांच्या भोवतीची सगळी माणसं बघा तर ती तुम्हाला एकतर मराठा आढळतील, सरंजामदार मराठे, ओबीसी आढळतील. स्त्री पुरुष समानतेबाबत ज्ञान देणारे खूप मराठा आणि बहुजन नेते मला माहिती आहेत. पण त्या समानता घरापासून अवलंबणारी माणसं मी फार थोडी पाहिली. यशवंतराव चव्हाणांनंतर मी तर देवेंद्र फडणवीसच पाहिले. माझी पत्नी किंवा माझी मुलगी, माझ्या घरात पण मला एकच मुलगी आहे, त्यामुळे बायको आणि मुलगी, आमच्या घरात बहुमत आहे स्त्रियांचं. ते जे वागतात त्याच्यावर माझा किंवा माझं नियंत्रण पुरुष म्हणून असता कामा नये, याची जाणीव असणं हे ब्राह्मणवादाच्या विरोधातलं आहे. आणि ती जाणीव राजकारणात आता देवेंद्र फडणवीस एवढी कोणालाच दिसत नाही. बाकी नेते आपल्याकडे कौतुक काय करतात, नेत्यांच्या बायका बघा डोक्यावरनं पदर खाली येत नाही. अरे ही काय गुणवत्ता त्या नेत्याची नाहीये, ही स्त्रियांना शतकानुशतक दास बनवण्याचा जो तुमचा प्रयोग आहे ब्राह्मणवादाचा, त्या ब्राह्मणवादाचा बहुजनांनी केलेला अंगीकार आहे हा, जो फडणवीसांनी तोडून काढण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या घरापासून. पण ते त्यांना क्रेडिट मिळत नाही आणि त्यांनी केलेल्या चुकांबद्दल जबाबदार धरत नाहीत लोक. आणि त्यांनी केवळ ब्राह्मण आहेत म्हणून जबाबदार धरतात ब्राह्मणवादासाठी, हे अतिशय चुकीचं आहे. ते ब्राह्मणवादी नाहीये, त्यांनी केलेल्या चुका आहेत, प्रमाद आहेत आणि ते गंभीर आहेत. जसं की जेव्हा दिल्लीहून आदेश आला की लगेच विरोधी पक्षांवर सामदाम दंडभेदाने तुटून पडली भाजप महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये रिया चक्रवर्ती पासून अनेक, किंवा परवा आता GN साईबाबांचं हे झालं, त्या GN साईबाबांना जेव्हा हायकोर्टने ऍक्विट केलं होतं तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला. शनिवारी कामकाज झालं तर शनिवारी कामकाज तर नाही, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट टाकलं की देशाच्या शत्रूला योग्य ती शिक्षा झालेली आहे आणि काय म्हणतात ते हुतात्म्यांना आता न्याय मिळेल. याचा कशाला अर्थ नाहीये. हे देवेंद्र फडणवीसांचं गंभीर चूक आहे, हे पाप आहे, ते राजधर्माचं न केलेलं पालन आहे. यासाठी त्यांना दोषी धरू शकतो. मी प्रत्येक राज्यकर्त्याला वेगवेगळ्या कारणासाठी दोषी धरतो. अडाणीशी मैत्रीसाठी मी पवारांना दोषी धरतो, कारण अडाणी धडपडणारा श्याम होता तेव्हा वेगळी गोष्ट होती. तो पाबलो झाल्यावरही पवारांची मैत्री आहे हे गंभीर आहे, हे देशद्रोही कृत्यातला सहभाग दिसतो. तर माझं मत आहे की ब्राह्मण म्हणून जो त्रास, ब्राह्मण जातीत जन्माला आल्यामुळे जो त्रास फडणवीसांना सहन करावा लागला, ते डिझर्व करत नाही. ते संघामध्ये गेले, ते संघाच्या मूल्यांनुसार वागतात, त्यामुळे संघ एक सबगोलांकारी हिंदुत्ववाद असं म्हणतो, जो ब्राह्मण धर्मच आहे त्याचं ते पालन करतात, त्याचा दोष त्यांना लागतो. बरोबर. पण ते व्यक्ती म्हणून ब्राह्मण अनाजी पंत वगैरे त्यांना म्हणावं असे ते अजिबात नाहीत, हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो. आणि लोक आता मी इथे आज उत्तर देतो खास, मला ट्रोल फडणवीसांबद्दल माझं सॉफ्ट कॉर्नर आहे. आयुष्यामध्ये मी फडणवीसांना फक्त एकदा भेटलेलो आहे, जेव्हा त्यांचा मी इंटरव्ह्यू केला होता. या व्यतिरिक्त इन्सायडरवर मी त्यांचा इंटरव्ह्यू केला होता. या व्यतिरिक्त फडणवीस आणि मी संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात समोरासमोर आलो तेव्हा एकमेकांना नमस्कार केला, हे सोडलं तर कधीही भेटलेलो नाही.
लोकांना धक्का बसेल. आणि म्हणजे फडणवीस आणि माझी एक अत्यंत मैत्री आहे आणि माझं ते वीक पॉइंट आहेत आणि ते माझे खूप त्यांच्यासाठी मला काहीतरी करायची इच्छा असते आणि मी त्यांच्यामुळे उपकृत आहे किंवा ते माझ्यामुळे उपकृत आहेत. ह्या दोन्ही गोष्टींना कोणत्याही प्रकारचा आधार नाही, पण जे सत्य आहे ते मी बोलणार. फडणवीस ब्राह्मणवादी नाहीत, पण RSSचे असल्यामुळे जो ब्राह्मण धर्माला हिंदुत्व म्हणून जो ब्राह्मण धर्माचा विकृत प्रसार RSS करतं त्याचा ते वहन करतात, त्याचा दोष त्यांना लागतो. आणि हे मी त्यांच्यावर लिहिलंय, त्याच्यात पण लिहिलंच आहे की बरोबर. मला एक महत्वाचा मुद्दा कळत नाही. RSSचा जो खोटा प्रचार असतो त्यात फडणवीस हिरिरीने भाग घेतात, त्याचा दोष त्यांना लागतो. मी आता म्हटलं GN साईबाबा, स्टॅन स्वामीच्या वेळेला जे काय झालं किंवा महाराष्ट्रात ज्या लोकांना कारण नसताना अटक झाली त्या सगळ्याच्या वेळेला ते मुख्यमंत्री होते किंवा रश्मी शुक्ला टेप प्रकरण या सगळ्याच्या वेळेला ते मुख्यमंत्री किंवा पदाधिकारी होते, त्याचे दोष त्यांना लागतात. ते ऍडमिनिस्ट्रेशनचे भाग आहे. त्यांनी राजधर्माचं पालन तेव्हा केलं नाही आणि काही चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या, पण त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही कारण मग म्हणतील की आता म्हणजे अतिच होते. पण मुद्दा असा की त्यांचं वाईट बोलायचं झालं तर ते तुम्ही मुद्देसूद बोललं पाहिजे. ते ब्राह्मण आहेत म्हणून वाईट आहेत हे चुकीचं आहे. कारण काय होतं तुला सांगतो, त्याने काय होतं, त्याने तुम्ही ब्राह्मणवाद बुलडोज करा असं मी म्हणतो ना, ते करता येत नाही. मूळ हेतू बाजूला होऊन त्याचं कन्सॉलिडेशन होतं. ब्राह्मण असा विचार करायला लागतात की आपल्याला आयसोलेट केलं जातं आणि त्यामुळे आपल्याला बुलडोज करणं म्हणजे आपल्या अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे जे सुधारक आहेत ते सुद्धा सुधारक न राहता अधिक उजवीकडे जातात. बरोबर. पण आता मुलाखतीच्या शेवटी म्हणजे सुरुवातीला आपण प्रश्न विचारला होता की याची सुरुवात कुठून झाली नेमकी, आत्ताचं जे सगळं मला वाटलं तुमची आणि फडणवीसांच्या या प्रकरणाची सुरुवात नाही. आमचं काही प्रकरण नाही, आधी स्पष्ट करून सुद्धा विचारतात नाही. तर आता जर आपण पहिल्यांदा सुरुवात कुठून झाली असं म्हणत होतो तर याचा शेवट कधी होणार नेमकं, म्हणजे हे थांबणार कधी? आरक्षणाचे प्रश्न जे आहेत ते म्हणजे त्याच्यात उत्तर नाही आहे त्या सगळ्या समस्यांचं, हे आपण आता बोलतोय, पण समाजाला पटणार कधी? आणि राजकारणी तर वापर करून घेत आहेत या सगळ्या आंदोलनांचा, तर हे अजून दाहक होत जाईल की काय? म्हणजे हे थांबवायचं कसं? आता ते अशा टप्प्यावर गेले ना की एक तर खूप विजनरी नेता असेल, म्हणजे कधी कधी आत्मस्तुती बाजूला ठेवा, यातला मी नाही. कधी कधी असं मला वाटतं की मी ह्या अनेक गोष्टी रेक्टिफाय करू शकतो. मी ती जागा नाही माझी, त्या जागी असतो तर मी ह्या गोष्टी रेक्टिफाय करू शकलो असतो, पण आपला रोलच तो नाही आणि तो आपल्याला नकोय, त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवू. पण ते रेक्टिफाय करू शकतो हे कळल्यामुळे मला हे कळू शकतं की हे इरिव्हर्सिबल होत जाणार, कारण कोणी रेक्टिफाय ते करू शकत नाही, आता शकणार नाही, हिंमत पण नाही आणि त्या प्रकारचा विचार करत नाही. त्यामुळे कोलॅटरल डॅमेज होत ह्या समाजाला एक ग्रेट फॉल बघायला लागणार. त्या ग्रेट फॉलमधनं परत हा समाज वर येईल. पण त्या फॉलमध्ये जाताना ज्या वेदना, ज्या त्रास, जी बँक्रप्सी, अजून तर तू कल्चरल बँक्रप्सी बघितली, आता फायनान्शियल बघशील, लोक रस्त्यावर जे घरंदाज लोक भीक मागताना बघशील तू GST वगैरेमुळे. त्याच्यानंतर पॉलिटिकल बँक्रप्सी बघशील, म्हणजे ह्या टोळ्या आहेत ना बिश्नोई आता पुढे करतात, ते बिश्नोईच गृहमंत्री झालेले दिसतील तुला एक दिवशी. तर म्हणजे आता काय वेगळं झालेलं अशातला भाग नाही, पण तर मुद्दा हा आहे की या प्रकारचं डॅमेज झालं ना की त्या डॅमेज मधनं जर सर्वसामान्य जनता, अनेक बाह्य परिस्थिती सगळं बदलून ढवळून निघून तो ज्वालामुखी शांत होऊन परत एक नवी पृथ्वी तयार होते, तसा हा समाज तयार होतो. पण आता हा एकमार्गी प्रवास, एका गुहेत शिरलेलो आहोत आपण, दुसऱ्या बाजूने प्रकाश आल्याशिवाय आपण मागे येऊ शकत नाही. मागचा प्रकाश गेला अत्यंत भेदक वास्तव सरांनी या सगळ्या मुलाखतीमध्ये मांडलेलं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये आणि खरं तर त्याच्या आधी पण महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणाच्या या सगळ्या म्हणजे आत्ताची जी आपल्याला स्थिती दिसते त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली, आत्ता ज्या गोष्टी चर्चेल्या जात आहेत, आरक्षणासारखे प्रश्न आहेत, जरांगे फॅक्टर, या सगळ्याबद्दल त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. आशा आहे की चित्र तुमच्यासमोर स्पष्ट झाला असेल आणि पुढची दिशा काय असणार आहे हे याचे संकेत पण त्यांनी दिलेले आहेत. याच्यातून आपण खरंच काही विचार करण्याची पण गरज आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.